हॅलो गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आज ब्लॉग व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली, तर आज मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. यूट्यूबवर मी 2 वर्ष झालं घासत आहे, मला काही भेटलेलं नाही. इंस्टावर माझे 50,000 के आहे, त्याच्यावर माझं काहीही नाही. ज्याचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्याचे व्हायचे नाही त्याचे होत नाही. तुम्ही किती व्हिडिओ टाका ते व्हायरल होतच नाहीत. आणि ज्याचे तुम्ही कसे मग ज्या दुसरे लोक काही पण टाकतात त्यांना बात व्हायरल होतात. तर त्यासाठी मी यूट्यूबचा नाद सोडून देणार आहे. आता मी घर बसल्या एक काम चालू केलं. मी 10 वर्षाखाली ब्युटी पार्लर शिकलेली आहे, मेहंदी क्लास शिकलेली आहे, पार्लर झालेलं आहे माझं. तर मी आता हातात कैची उचलली, दिसते ना. आता मी हातात कैची घेतली. आता मी नवीन बिझनेस चालू केलं घर बसल्या. ब्लाऊज वगैरे मला ड्रेस ब्लाऊज वगैरे शिवण्यात. आणि माझी मम्मी एक नंबरची छेतान. तर मी ड्रेस ब्लाऊज वगैरे शिवणार आहे. तर बघा, एक ब्लाऊज शिवलं तर मला किती पडतात. मी दिवसातून 2-3 ब्लाऊज काढले तर मला 500-600 तर आरामशीरमध्ये पडतात. यूट्यूबमध्ये इंस्टामध्ये काय पडायला, काहीच पडणार गेलं. तुम्ही किती व्हिडिओ टाका, चांगले चांगले कसे टाका, ते व्हिडिओ काही व्हायरल होईना गेले तर काहीच होईना गेले. मग मला खूप कंटाळा आला. मी आता घर बसल्या बिझनेस चालू केला. तुम्ही बघू शकता, हे बघा. आता मी हे बिझनेस चालू केला, ब्लाऊज वगैरे शिवायचा. हे तर शिवलं तर मला हसता खेळता पैसा माझ्या हातामध्ये आहे. आता मी 8 दिवसापासून शिवत आहे, तर माझ्याकडून पैसे येतच आहेत, जात आहेत. पण खरंच ही कला मी आतापर्यंत बाहेर नाही काढली, लपून ठेवली. या कलेचं मला महत्त्व आतापर्यंत कधीच कळालं नाही, पण आता मला खास कळालं. आणि मी 2 वर्षापासून या व्हिडिओच्या मागं लागून आणि पागल होण्यापेक्षा आपलं काहीतरी घर बसल्या हात-पाय हलवले, काय केलं त्याचं तर आपल्याला 4 पैसे भेटतील घरामध्ये. यूट्यूबचं काय आहे, कधी व्हिडिओ व्हायरल होईल, कधी काय होईल त्याची वाट बघण्यापेक्षा. तर हे केलं. मला संक्रांतचे किती ब्लाऊज आले. आता हे एक शिवलेलं आहे मी ना, हे कालच संक्रांतचे बघा किती ब्लाऊज आले मला संक्रांतचे. एवढे ब्लाऊज आलेले आहेत. बघा माझी कमाई कमी आहे. आता तर स्टार्टिंग झाली माझी. आता इथून पुढे याच्याहून जास्त कमाई. तर बघा, आहे की नाही मस्त. काय पडलं नाही यूट्यूबमध्ये. तर बघा, आपण शिकलेली कला ही कधी वाया जात नाही. 2 ब्लाऊजचे एवढे येऊ शकतात, तर आपण दिवसात 2 ब्लाऊज काढले त्याचे किती येतील. जे लोक बाहेर तेवढा महिना कमवतील तेवढा घरी महिना आपण किती 20-30 हजार तर आरामशीरमध्ये कमवू शकतो. आजपासून हे मी नवीन बिझनेस चालू केलेला आहे. तर आता मी हेच करणार आहे. आता एक बॅनर वगैरे आणून लावणार. मला पंजाबी ब्लाऊज हे सगळं येते. तर तुम्हाला कसं वाटलं माझा हा बिझनेस घरगुती, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या अंगात खूप हुनर आहे, खूप टॅलेंट आहे. मेहंदी तुम्हाला जशी म्हणली मी तशी काढून देईल. ब्लाऊज पण मी जसं म्हणलं तसं, ड्रेस तसा म्हणलं तसा. पुन्हा पार्लर तर येते म्हणा, पण आता 10 वर्षाखाली शिकलेलं तेवढं येत नाही. मी स्वतःचं घरीच करते. माझी थ्रेडिंग वगैरे मी माझं स्वतः घरीच करते. मी स्वतःचं घरीच करते. केस वगैरे मी घरीच कट करते. कधीतरी एखाद दिवस कंटाळा वगैरे आला तर पार्लरमध्ये जाऊन कट करते. तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला माझा घरगुती बिझनेस कसा वाटला. बाय.